जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा बांधवांनी पुन्हा साखळी उपोषण सुरू केले असून या साखळी उपोषणास मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदवला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्र सरकारने आश्वासन देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती। त्या विनंतीस मान देऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगितही केले होते। दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरक्षणाची कारवाई पूर्ण व्हावी याकरिता आजपासून पुन्हा सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले आहे। या प्रसंगी सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थितही होते। कोपरगावमध्ये सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। तशी ती पूर्ण महाराष्ट्रभर जरांगे पाटलांनी सांगितलेली होती। तर आमच्या सरकारला एवढंच म्हणणं आहे, आता तुम्ही काय अंत पाहू नका, लवकरात लवकर तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्यावे ही आमची त्यांना विनंती आहे। आता सध्या विनंतीच करू आम्ही त्यांना 24 तारखेपर्यंत। शेवगाव तालुक्यातील मौजे बालम टाकळी येथे गावठाण मध्ये अंगणवाडी क्रमांक 141 व 142 चे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून संबंधित ठेकेदारांचे बिल अदा करण्यात येऊ नयेत, तसेच तेथून पुढे अशा ठेकेदारांना कामही देऊ नये या प्रमुख मागणीचे लेखी निवेदन मौजे बालम टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते बंडू शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ईमेलद्वारे तर शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी लेखी दिले। तक्रारदारांचे निवारण झाल्याशिवाय कोणतेही बिले काढणार नसल्याचे कदम यांनी म्हटलं आहे। दरवाजे जे अतिशय निकृष्ट दर्जाचे बनवलेले आहेत, लहान मुलांना ते कुठल्याही क्षणी धोकादायक ठरू शकतात, त्यांना जखमी इजा होऊ शकते। त्यामुळे अशा बांधकामाचं पैसेच मिळू नये अशा प्रकारची आमची सर्वांची मागणी आहे। आणि एक जी अंगणवाडी आहे तिचा कुठलाही निधी उपलब्ध नसताना, तिची प्रशासकीय मान्यता नसताना किंवा कुठलीही मान्यता नसताना तिच्यावर 141 क्रमांक अंगणवाडी असं टाकून ठेवलेलं आहे, तर ती कुठल्याही प्रकारची बोगस इमारत या ठिकाणी बांधून तिचा पैसे लाटण्याचा डाव ठेकेदाराचा आणि पूर्वीची जी काही या ठिकाणी प्रशासन होतं ग्रामपंचायतचं त्यांचा असल्याचं या ठिकाणी दिसून आलंय। अहमदनगर जिल्ह्यातील शाळा खोल्यांची कामे अगोदर करावीत, नंतर डिजिटलवर खर्च करावा ही नगरकरांची भावना पायदळी तोडून अखेर गुरुवारी मध्यरात्री जिल्हा परिषद प्रशासनाने JEM पोर्टलवर 7.74 कोटींची साहित्य खरेदीची निविदा प्रसिद्ध केलीच, मात्र या निविदेत खरेदी केल्या जाणाऱ्या आयटमचे नाव नसल्याने ही निविदा शोधताही दमछाक सुरू असल्याच्या तक्रारही सुरू झाल्या आहेत। त्यामुळे ही निविदा प्रक्रिया आता संशयाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याचे संकेत आहेत। अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे। त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व आर्थिक मदतीचे प्रस्ताव त्वरित शासनाला पाठवावे अशा सूचना आमदार शंकरराव गडाख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। कोपरगाव मतदारसंघातील मौजे वेस येथे बंदर हेतून शेतीच्या व पिण्याच्या पाण्याकरिता धोंडेवाडी, जवळके, शहापूर व बहादराबाद या गावांचे पाझर तलाव भरण्यासाठी या गावातील छोट्या नद्या व ओढे नाले एकमेकांना जोडा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे दिलेल्या पत्रात केली आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। माथाडी कायदा सुधारणेच्या नावाखाली आणलेले विधेयक कामगार विरोधी असून त्यांना विधानसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विरोध करावा अशी मागणी हमाल पंचायतने आमदार लहू कानडे यांच्याकडे केली। सुधारणेच्या नावाखाली आणलेले व विधेयक तात्काळ परत द्यावे, शासकीय धान्य गोदामातील कामगाराचे प्रश्न विलंबित सोडवावे अशी मागणी कानडे यांच्याकडे करण्यात आली आहे। बेलापूर तालुक्यातील उक्कलगाव येथील रस्ता पुन्हा खचल्याने छोटे मोठे अपघात घडत आहे। आणखी एक ठिकाणी रस्ता खचला, या ठिकाणातून दुचाकीवरून जाताना खड्डा अचानक समोर येत असल्याने ब्रेक लावणे शक्य नाही, यामुळे अपघात घडत आहे। विशेष म्हणजे रस्त्याखाली टाकलेल्या सिमेंटच्या नळ्या फुटून रस्ता खचल्याने जागेत मोठा खड्डा पडला आहे। संबंधित ठेकेदाराने त्वरित या खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी उक्कलगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे। काही महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यावर खड्डा पडला आहे।
शेवगाव तालुक्यातील खानापूर, गदेवाडी, चापडगाव ते बेलागाव रस्त्याची कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या रस्त्याची निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. 4-5 दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांची थातूर मातूर दुरुस्ती केल्याने खड्ड्यांची अवस्था पुन्हा जैसे ते झाली आहे. अशा निकृष्ट कामांमुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा होऊनही खड्ड्यांना मात्र बहर आल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2020 मध्ये राज्यातील गरीब, वंचित, गरजू, कष्टकरी लोकांसाठी शिवभोजन योजना सुरू केली. अत्यंत कमी दरात म्हणजे केवळ 10 रुपयात पोटभर जेवण देणारी ही योजना गेल्या 3 वर्षापासून सर्वांना लाभदायक ठरत आहे. मात्र यासाठी शासनाकडून शिवभोजन चालकांना देण्यात येणारे अनुदान वारंवार थकीत राहत असल्याचे ही योजना बंद पडते की काय अशी अवस्था काही ठिकाणी निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यांपासून हे अनुदान थकले आहे. घारगाव पिंपळदरी रस्त्याचे डांबरीकरण करणाऱ्या नागरिकांसाठी पूर्व ईशान्येनुसार संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी शुक्रवारी सकाळपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे म्हटलं असून कोटे बुद्रुक येथे सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव, पोपट भालके, बापूराव भालके यांनी भोसले यांना पाठिंबा दर्शवत उपोषण सुरू केलं आहे. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये इथे थांबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.